पंचाशबदनोद्भूतान् पंचतत्त्वादिनायकान् पंचब्रह्ममयानोमि पंचाचार्यान् जगद्गुरु विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविभोधकं विश्ववन्दं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरु. सर्व हिंदू समाजाच्या मोर्चाच्या वतीने आज इथं आपण हिंदू जनजागरण सभा सोलापूर वतीने आज इथं आयोजन केलेलं आहे. हा सभामध्ये उपस्थित असलेले नागेशकर महाराज तसेच आपल्या सर्वांना आवाज येईल आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी हिंदुत्वाचे महत्त्व सांगण्यासाठी आलेले आपलं माननीय श्री राजासिंगजी ठाकूर सरजी व तसेच राणे साहेबजी व सर्व आयोजन केलेले आपल्या सर्व सदस्य मंडळी आणि सोलापूरचे तमाम हिंदू भगिनी बंधू, आज आपण मोर्चा चांगलाच एक शांतता रूपाने म्हणजे योग्य टाइममध्ये आपण मोर्चा शांतता रूपाने पार पडलेला आहे. आणि असंच आपलं सभा सुद्धा आपलं सर्व मिळून म्हणजे शांतता रूपाने आपण व्यवस्थित रूपाने आपल्याला सभा घेऊन जायचं आहे. आणि धर्मो रक्षति रक्षितः स्वधर्मे निधनम श्रेय असं सांगितलेलं आहे. आपण आपल्या धर्माचं रक्षण करायला पाहिजे आणि हा धर्माचा प्रसार करायला पाहिजे. मुख्य म्हणले तर आपल्या पुढच्या पिढीनं धर्माबद्दल आपल्याला अगोदर आणि एक योग्य संस्कार घ्यायला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये आपला देव कोणते आहे, आपला पूजा काय आहे, संस्कार काय आहे, सगळं सांगायला पाहिजे. आणि मुख्य म्हणलं तर आपलं हिंदू राष्ट्र असून आपल्या पूर्वजांचं जे मंदिर निर्माण करण्याकरिता एवढा वर्ष आपण वाट पाहायला हे केलं तरी सुद्धा इंतजार का पल मीठा होत आहे असं मानल्याप्रमाणे आपलं राम मंदिर निर्माण झालेलं आहे. आणि आता 22 जानेवारीला आपलं श्री रामचंद्र प्रभूजी का राम मंदिर लोकार्पण होत आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि मुख्य म्हणलं तर एवढा दिवस का गेला म्हणलं तर आपलं हिंदुत्वाचं एकता नव्हतं. जे मुख्य योगता पाहिजे आता सर्व हिंदू बांधव तमाम हिंदू बांधव ते सगळं समजून आता एकत्रित आलेलं आहे. पण आता पुढे काही आपल्यासाठी काही अडचण होणार नाही. जिथं एकता आहे तिथं अडचण अजिबात येत नाही. तिथं एकता कमी आहे तिथं अडचण पार येतील. त्यानिमित्ताने आपलं आता राजाभाऊ सिंगजीने आपल्या सर्वांना प्रबोधन करणार आहे आणि त्यांच्यासारखा प्रत्येक युवा नेता पुढे यायला पाहिजे. आपल्या सर्वांना योग्य मार्गदर्शन द्यायला पाहिजे. म्हणजे आपण सर्व युवा लोक मला काय मी घरात बसला तर चालेल, माझ्या घर माझे एवढं बघत बसलं तर चालणार नाही. आपण आपल्या घरासाठी तर आहेत म्हणजे आपला देश टिकला तर आपलं घर आहे, आपलं गाव आहे. म्हणजे आपण देशासाठी आपल्या धर्मासाठी पुढे यायला पाहिजे. जेव्हा गरज पडेल तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी आपण पुढे यायला पाहिजे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं जसं श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेलं आहे तसं त्यांच्या आशीर्वादाने असला राजासिंग ठाकूर जैसा बब्बर सिंग जैसा युवा नेता पुढे येऊन हा धर्माचा मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावी असला नेता आपण पुढे यायला पाहिजे. असल्या नेत्यांना आपण सर्व साथ द्यायला पाहिजे. तेव्हाच आपल्या धर्माचं रक्षण होईल. धर्म असलं तर आपण आहोत एवढं आपण समजून आपण या कार्यक्रम फार शांततेने पार पडावा एवढाच आपलं आशीर्वाचन आपल्या राजासिंग ठाकूरजींना आणि राणे साहेबांना आपण आयोजन केलेल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करत आपल्या आशीर्वादाला पूर्ण इनाम देत आहे. शुभम भूयात. ओम शांती शांती शांती.